राज्यसभा विधान परिषद यासाठी असतात. जनमानसातून एखाद्या माणसाची ताकद कमी पडते, त्या माणसाला ताकद द्यायची खबरदारी ह्या सभा गृहात केलेली असते. आणि आमदार अभिजित आबा पाटील साहेब यांच्या शुभास्ते आजच्या मैदानामधली नंबर 2 ची कुस्ती 1,51,000 रुपयाची कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम भोसले खवसपूर विरोध सतपाल सोनटके शिवनेरी तालीम अकलूज ही कुस्ती प्रारंभ होते. धनाजी मामा खरात, डायरेक्टर विठ्ठल शुगर हे पंच म्हणून काम पाहतील. सर्व पाहुणे जागेवर जाऊन बसतील आणि मगच कुस्ती सुरू होईल. लाल मातीची केलेली सेवा भारत भोसले वस्तादांना हा विक्रम भोसले नावाचा पोरगा जो आखाड्यात काळा निक्याब दोन्ही पायाला घातलाय का, त्याच्या बापानं महाटात एवढं मोठं काम केलंय. जवळजवळ 1,000 पैलवान त्यांच्या हातून पैलवान झाले असतील. तर त्यांचा पेशा कोणता, तर टेलर की करणं, कपडे शिवणे. तो विक्रम भोसले, हात वरती विक्रम. आणि समोर आहे सतपाल सोनटक्के, अतिशय गरिबीतला पोरगा. त्याचं वर्णन मी मागा सांगितलं. सोन्या सोनटक्के नावाचा पैलवान आणि सतपाल सोनटक्के नावाचा एक गुंठा जमीन आहे. पत्र्याचं छप्पर, पत्र्याच्याच भिंती. हा ही कुस्ती सलामी झडली. 1,000 रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार नाही. अशी कुस्ती लागत नाही सहजासहजी कुठं. पण ही कुस्ती भवाळीत नागेश दादा घोडके पैलवानाच्या वाढदिवसाला लागली आहे. समाधान श्यामराव गायकवाड भोवाळी यांच्यातर्फे चालू असलेल्या आतल्या कुस्तीला 1,000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलंय. महेश दादा हे 1,000 रुपये तुमच्याकडे ठेवा, बसू नका, या इकडे. हा ह्या कुस्तीला विजय पैलवानला तुम्ही द्या. कुस्ती सुटत नाही बरं का, मी धनाजी मधने बोलतोय. काही जरी झालं तर धनाजी मामा कुस्ती सुटतच नाही. विजय पवार लोकप्रिय सरपंच उंबरगाव ग्रामपंचायत या मैदानाला आवर्जून उपस्थित आहेत. आणि चाललेल्या मैदान मधलं सुंदर वर्णन, सुंदर कॉमेंट्री ऐकून विजयदादा पवार यांच्यातर्फे सरपंच साहेबांनी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मारुती खरात, श्रीकांत खरात यांचे गुरु श्री विठ्ठल कारंडे यांचे कडून 500 रुपयाचं बक्षीस. वाकरी आश्रमशाळा मुख्याध्यापक श्री विठ्ठल कारंडे सर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मारुती खरात आणि श्रीकांत खरात हे दोन भाऊ वाकरीच्या आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतात. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो घेणारा माणूस गुरगुरतो. म्हणून शिक्षण घ्या. भारताचे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिली, जर तुम्हाला 2 रुपये मिळाले त्यातलं 1 रुपयाचं भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. शिक्षण घेतलेला माणूस कुणाच्या पुढे झुकत नाही. काय आबासाहेब, आमदार साहेब, शिक्षण घेतलं म्हणून तर 288 आमदारांच्या वरच्या गादीवरती बसायची संधी प्राप्त झाली. तालिका अध्यक्ष ही संधी फक्त शिक्षण देऊ शकते डायरेक्टर साहेब. नाहीतर जीवनामध्ये माणूस जन्माला येतो, खातो पितो, चांगली कपडे लेतो, किती श्रीमंत आहे कोण. ए तोफा लावणारा, ए कोण आहे तोफा लावतोय? आडव्या तोफा कशाला लावतोय? ह्याला कोणाला लावली तोफा लावायला? हे माझ्या अंगावर तूप कशाला सोडली इकडं? अरे ते दादांचं विमान पडल्यापासून मी घाबरलोय हो. ए राव, इथं बसलोय मी, पुण्याचं काम करतोय, माझ्यावर तोप सोडतोय. हे महेश दादा, मी तुम्ही जपून क्या मारा म्हण, इथं बसा. हॅलो, ती माईक चालू करावं खालचा. लगा
संपलं का? हा. हॅलो, ज्यांच्याकडे फटाके वाजवायचं नियोजन आहे त्यांना विनंती आहे की कमीत कमी 50 फूट लांब लावा. आता या ठिकाणी ठिणग्या सर्व प्रेक्षकांच्या विशेष करून निवेदकांच्या अंगावर आलेत, ह्याची काळजी घ्या. विजय दादा पवार. गाडी पिटली नाही, तीच पेटले हो, गाडी नव, गाडी नव तीच पेटले. ए कुणीकडे जाऊ नका, बसा इथे. गाडी नव, गाडी नव्हे, बसा. ए 2 मिनिट कुछ थांबव मामा, कुछ थांबवा, बसा खाली. ए बसा. ए ए ह्यांना होऊनच बघावं लागते काय तर. ए मामा, गोगलवाले मामा, ओ बसा की हो. काय फुल इन्शुरन्स असतो, काय होत नाही, काळजी करू नका. पण नाही, गाडीचं काय झालेलं नाही, काय काळजी करू नका. आपल्या महाग हनुमानराय हजर आहेत. भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. 12 जून 2025 ला एअर इंडियाचं विमान लंडनला चाललं होतं. 242 प्रवासी होते, त्यात विजय रुपानी गुजरातचे माजी मुख्यमंत्री बसले होते. तानाजी भाऊ, तुम्ही रोज प्रवास करताय, मी रोज प्रवास करतोय, आमदार अभिजित आबा आहेत, समजी दिग्गज माणसं तुम्ही बसलेले आहात, प्रवास करताय. तुम्ही प्रवास करताना सीट बेल्ट लावणं, काळजी घेणं. आपण सायरस मिस्त्री नावाचा 6 कोटीची गाडी होती त्या माणसाकडे. सायरस मिस्त्री 6 कोटीची गाडी होती, किती एअर बॅगा होत्या. ड्रायव्हरच्या घाळपणानं त्यांचा जीव गेला का नाही, त्यामुळे आपला ड्रायव्हर सुद्धा तपासला पाहिजे. ह्या ड्रायव्हरला अजितदादाच्या 2दा सस्पेंड केलं, तरी सुद्धा घेतलं त्या कंपनीनं. तसं 12 जून 2025 ला सुद्धा 2 पती पत्नी 19 वर्षांनी एका ठिकाणी गेली होती लंडनला, डॉक्टर होते. 3 लेकरं, ते आई वडील हाके डॉक्टर डायरेक्टर, ही एका ठिकाणी नव्हती. 5 लाखाच्या आतला पगारीचा एकही माणूस नव्हता. 242 प्रवासी जळून खाक झाले. लंडनला जाणाऱ्या विमानामध्ये एकच प्रवासी वाचला, 11 नंबर खिडकीतून उडी मारून आला. मृत्यूची तारीख निश्चित आहे, पण काळजी सुद्धा घेतली पाहिजे. 28 जानेवारीला तर महाराष्ट्र हळहळला. अजितदादांचं जाणं हे कोणालाही मान्य नाही. विविध पक्षाची माणसं असतात, विविध जाती धर्माची माणसं असतात, विरोध तत्वाचा असावा, पण महाराष्ट्राचा लोकनेता हरपला. जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यु होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है. महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री आज जर अजितदादा कदाचित असते आबा, तर एकीकरण झालं असतं आणि कदाचित तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आज आमदार आहे, तिथं कदाचित मंत्री असला असता. सांगता येत नाही, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान आहे, पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती झाला, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. भविष्यात आज जो गोतावळा नागेश घोडके पैलवान गोळा केलाय, यांच्या हातून समाज हिताचे असे निर्णय होतील आणि समाज त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. नागेश घोडके पैलवानसाठी जरा टाळ्या वाजवा की सर्वांनी. एवढा लाखो रुपये कुस्तीवरती खर्च केले जातात. सिकंदर शेखची कुस्ती घेणं कोणा आयऱ्यागऱ्याचं काम नाही. 15 लाख रुपये कुस्तीवरती स्वतःच्या खिशातले खर्च केलेले आहेत. पैसा खुदा नहीं है, लेकिन खुदा से भी कम नहीं है. समोरून लांग पकडली आहे पैलवान विक्रम भोसल्यानं. 1 नंबरचे पैलवान, चला प्रतीक्षा लागले तुमच्या रिझल्टची. विक्रम सतपालच्या विरोधात काय आज करू शकला. 19 मार्चला गुढीपाडवा आहे. उद्या विक्रम भोसलेची इराणच्या पैलवान बरोबर कुस्ती गोमवाडीला आटपाडीला मी तिथं हाय.
विक्रमच्या तारखा मिळत नाही, सतपालच्या तारखा मिळत नाहीत. एक नंबरच्या जोडीत कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर दत्तावस्थात जवळजवळ 25 पैलवान आहेत. 1 नंबर 2 नंबर मध्ये सिकंदर शेखची कारकिर्दी सांगितली मी. कुस्तीत सिकंदर शेखला जवळजवळ 10 कोटी रुपये मिळालेले आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे. 100 रुपयाला सिकंदर खेळत होता. मी कॉमिटीला 2012ला माईक हातात घेतला होता. मैदान गेली 1.5 महिना झालं जोडतात. खऱ्या अर्थानं नागेदादांचा वाढदिवसाची तारीख किती आहे ते त्यांनाच माहिती आहे. पण आमदार अभिजित आबांची तारीख रिकामी, सिकंदर शेखची तारीख रिकामी. ह्याचं सर्व समन्वय साधून तानाजी भाऊ आजचा तारीख दिवस तुमच्या सर्वांना विचारून नागेदादांनी काढलाय. माझ्या वाढदिवसाची तारीख काय महत्वाची नाही म्हटले, फक्त ह्या माणसाला मला या गावात आणायचं आहे, माझ्या जन्मभूमीमध्ये. म्हणून हे कुस्तीचं मैदान सजलंय. विक्रम भोसले पैलवान कब्जा घेतलेला आहे. कवळ पोरगा आहे हो. युवराज पाटला नंतर अभिजित कटके नंतर या पैलवानकडून महाराष्ट्र अपेक्षा धरतो, या विक्रम भोसले कडून. सतपाल सोनटक्के सारख्या पैलवानचं आव्हान स्वीकारणं सोपं नाही. मी गेली 15 वर्ष कॉमिटीत आहे. सतपालची पत काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सतपालचा कब्जा घेतला, सतपालनं कब्जा घेतला विक्रमचा. आता इथून पुढे मात्र सतपाल अग्रेसिव्ह कुस्ती करल. यातनं विक्रम निघून गेला किंवा यातनं सतपालनं सोडलं तर वेगळा रिझल्ट लागू शकतो, पण सतपाल सहजासहजी सोडणार नाही, मला माहिती आहे. पण तयारी मजबूत असेल तर खालनं सुद्धा निघून जाऊ शकतो विक्रम. अशी ही कुस्ती आहे. प्रयत्न हे वाळू चेक करणाऱ्या करतात. तेली गळे उंबरगावला खोले महाराजांचं फार मोठं समाज प्रबोधनपर काम महाटात चाललंय. जे महाटात मोठं समाज प्रबोधन करणारी माणसं, इंदोरीकराच्या धर्तीवरचा माणूस खोले महाराज यांना शिवप्रतिष्ठाननं उंबरगावला आणलंय 19 तारखेला. बरोबर का विजय दादा? 18 तारखेला 18 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या आदल्या दिवशी खोले महाराजांचं समाज प्रबोधनपर काम आहे. तिथं उंबरगावला सर्वांनी या. ओ वो 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 सतपाल सोनटक्के संपलेल्या कुस्तीमध्ये खालून जेमलीला चिकटून लपेट मारला. टाळ्या वाजवा की गरीबाचं पोरग विजय झालं. कुस्तीचा रिझल्ट महाराष्ट्राला अपेक्षित असतो. काय झाले बघा. विक्रमच्या विरोधात सतपालला